हाय, आय एम अभिजित गोरे फ्रॉम मालेगाव नाशिक. हा व्हिडिओ आहे MST CET 2026साठी. सो मी जेही बोलतोय ते मी जसं प्रिपरेशन केलं होतं किंवा माझा खूप साऱ्या मित्रांकडनं घेतलेला त्यांचा एक्सपिरियन्स त्याला डिराईव्ह करून हा व्हिडिओ आहे. आणि इथून पुढे जे व्हिडिओ येतील ते जस्ट असे नॉर्मल असतील, कॅज्युअल डिस्कशन, मतलब डायरेक्ट तुमच्यासोबत ऑन द पॉईंट. सो स्टार्ट माय व्हिडिओ. हे बघा, सगळ्यात पहिले युद्ध जेव्हा चालू होतं तर युद्ध चालू होण्याच्या आधी ना राजा त्याचं अन्नधान्य ते पुरवठा असतो ना तो स्टोअर करतो. त्याच्यानंतर राज्याची इकॉनॉमी स्ट्रेंथ वाढवतो किंवा स्टॉप करतो किंवा त्याला स्टोअर करून ठेवतो. सो हेल्थ, ठीक आहे. अन्नधान्य म्हणजे काय, तुमची हेल्थ इम्पॉर्टंट, मतलब स्टेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमची इकॉनॉमी, लाईक कोणी आता जॉब करत, मतलब असे असतात मुलं की ते बिचारे जॉब करून येतात घरी आणि नंतर अभ्यास करतात किंवा कोणाचं चांगलं पण असतं. बट मी असं एक्सपेक्ट करतो जो माझा व्हिडिओ बघतो तो ॲव्हरेज घरातनं आहे, ॲव्हरेज फॅमिलीतनं आहे आणि त्याचं आहे. तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमची हेल्थ खूप छान ठेवायची, त्यानंतर हेल्थ, ठीक आहे. त्यानंतर तुमच्या युद्धाच्या सामग्री. आता तुमच्या युद्धाच्या सामग्री काय रे मित्रांनो, तुमचा सिलेबस. युद्धाच्या वेळी आपण नाही ना तलवारीला धार लावा लागत, अरे माझं युद्ध सुरू झालं लावा तलवारीला धार. नाही, सगळ्यात पहिले सिलेबस कंप्लीट करणं तुमची खूप इम्पॉर्टंट प्रायोरिटी आहे. मी एक्सेप्ट करतो की तुम्ही डिसेंबरपर्यंत सिलेबस कंप्लीट केला पाहिजे, बिकॉज तुम्हाला फेब्रुवारीत भेटणार आहे तुमचा बोर्ड्स. तुम्हाला बोर्डचं फार लवकर प्रिपरेशन स्टार्ट करावं लागणार. सो बोर्डला खूप जास्त प्रायोरिटी द्यायची नाही. असं नाही की बोर्ड पण इम्पॉर्टंट नाही, बोर्ड पण इम्पॉर्टंट. कारण ह्या इयरला मी बघितलं काहींना 98-97% आहे JEE मेन्समध्ये. त्यांना महाराष्ट्रात काय, त्यांना खूप छान छान कॉलेजमध्ये, जसं की SRM युनिव्हर्सिटी, ठीक आहे. त्याची फी खूप कॉस्टली आहे, बट येस इट्स अ गुड कॉलेज, वन ऑफ द गुड कॉलेज इन इंडिया, वर्ल्ड, आशिया. खूप छान कॉलेज आहे. त्यानंतर RVCOE काहीतरी आहे, बँगलोरचंच कॉलेज आहे, खूप छान आहे. बट त्यांच्याकडे क्रायटेरिया असतो 75%, 65%. सो तिथे पर्सेंटेज कमी पडतात. सो HSC बोर्डवर फोकस करणं पण फार इम्पॉर्टंट आहे. बट HSC बोर्डचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली दोन्ही म्हणजे बेनिफिट होऊ शकतो इन CET और JEE मेन्स. कसा, तर तुमचा बेसिक कंडिशन क्लिअर असणं फार इम्पॉर्टंट. ते कसं क्लिअर होणार, त्याची प्रॅक्टिस, रिव्हिजन, लॉट ऑफ रिव्हिजन. जसं की ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कोणाला माहीत असेल की नाही, sin x + cos x = 1 अशी कंडिशन एक्झामच्या मोमेंटला आठवणं पण फार इम्पॉर्टंट आहे. थेरॉटिकली इम्प्लिमेंटेशन करणं पण फार इम्पॉर्टंट आहे. सो थेरी पण हा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो इन एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह ॲज वेल ॲज इन अ थेरॉटिकल पेपर, ठीक आहे. सो हां, एक असं समजू शकतो की ज्याचा प्रॅक्टिकल अप्रोच असतो तो थोडासा थेरीमध्ये कमी असतो. इट्स टोटली ॲक्सेप्टेबल, बिकॉज मी पण अशा सिच्युएशनमध्ये होतो. बट आता सगळ्यांनाच माहीत असतं की एक्सटर्नल कॉलेजची गंमत काय असते, तसं मी एक्सटर्नल कॉलेजमधनं आहे. सो आय गॉट 80% इन माय HSC बोर्ड. बट येस, इट्स अ एक्सटर्नल कॉलेज. मग आता एक्सटर्नल कॉलेजमध्ये काय होतं, कसं होतं, यू ऑल नो दॅट थिंग, ठीक आहे. आणि डिसेंबरपर्यंत सगळा सिलेबस तुम्हाला फिनिश करायचाच आहे. तो फिनिश झाल्यावर तुम्हाला 1 महिना टोटली प्रॅक्टिस करायची आहे. आन्सर रायटिंग मेनली फोकस करा, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ. जसं बायोलॉजी असेल बायोलॉजी. फिजिक्समध्ये डेरिव्हेशन प्रॉपर लिहा, कारण ते तुमचे डेरिव्हेशनच एक सम म्हणून त्याचं मॉडिफिकेशन करून तुमचे न्यूमेरिकल्स किंवा कॉन्सेप्ट्स आहे, MCQs आहे, ते क्रिएट होणार आहे इन MST CET किंवा JEE मेन्स. सेम इन मॅथ, थेरम्स आहेत, थेरम्सलाच मॉडिफाय असेल, थेरम्सच्याच मदतीने ते एक्झाम क्वेश्चन बनवलेला असेल. सो तो सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला थेरमच्या मदतीने. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे जे बोर्ड्स नंतर आफ्टर बोर्ड. हे तर बोर्डचं प्रिपरेशन झालं, ठीक आहे. बोर्डचा तुम्हाला जानेवारी पूर्ण बोर्ड्सला डेडिकेट करायचं. तुमचा बोर्ड जवळजवळ मी असं धरतो 15-20 दिवस चालतो. 20 फेब्रुवारी कन्सिडर करू किंवा 25 फेब्रुवारी टू तुमची जोपर्यंत MST CET होत नाही. MST CET मी एक्सपेक्ट करतो की मे मध्ये होईल, ठीक आहे. 2026ला मे मध्ये होईल, 1 मे किंवा कोणताही मे. बट 1 मे पर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. स्कोर बुस्टर भरपूर, जेवढे पण टॉपर आहे किंवा बऱ्याच जणांकडनं ऐकतो की जो पॅटर्न लास्ट इयरला येतो
त्याच्यापेक्षा 20% डिफिकल्टी दरवेळेस वाढत जाते. सो तुमचा लास्ट इयरचा जे स्कोर बुस्टर आहे ते एक्झाम्पल जरी सॉल्व्ह केलं ना, इनफ भाई, त्याची ॲक्युरेसी 80-90% असली ना खूप छान आहे. बिकॉज तुम्हाला MST CET मध्ये क्वालिफाईड होण्यासाठी 100 पैकी 100 नाही मिळवायचं, 80-70% ते तुम्ही इझिली मिळवतात. आणि हे लक्षात ठेवा, तुम्हाला पर्सेंटाईलने नाही मिळवायचे, तुम्हाला मार्क्स मिळवायचे. तुम्हाला मार्क्समध्ये पर्सेंटेजच्या हिशोबाने मार्क्स मिळवायचे. जसं की तुम्ही जर 160 बघितलं, 200 पैकी तुम्हाला 160 मिळाला म्हणजे तुम्हाला 80% मिळतात. आणि त्या 80%वर तुम्हाला MST CET मध्ये 99% मिळतात. आणि JEE मध्ये 100% सुद्धा मिळू शकतात. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 200 पडले आउट ऑफ 300 तर तुम्हाला JEE सारख्या एक्झाम मध्ये असं पडू शकतं. सो फोकस ऑन पर्सेंटेज अँड मार्क्स. ठीक आहे, पर्सेंटाईल नाही. बिकॉज आपण एक टार्गेट लावतो ना की 99% पाहिजे. सो समहाऊ त्याचं 1-2 मायनसच होतं. ठीक आहे, 99ला अप्रोच करता 97-96 मिळतात. सो आपल्याला फोकस करायचा आहे पर्सेंटेजवर, नॉट ऑन पर्सेंटाईल. फोकस ऑन पर्सेंटेज, नॉट ऑन पर्सेंटाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि येणारा वेळ खूप क्रिटिकल असू शकतो कोणासाठी, खूप ओव्हर थिंकिंग असू शकतो. त्यानुसार मी व्हिडिओ बनवतोच. बट हा एक स्ट्रेट रोड मॅप आहे. फर्स्ट डू युअर ऑल सिलेबस. त्यानंतर सेकंड थिंग की बोर्डसाठी तो 1 महिना डेडिकेट करायचा. बारीक बारीक गोष्ट, बारीक बारीक कंडिशन तुम्हाला शोधायची आहे. ती कंडिशन लर्न करायची किंवा प्रॅक्टिस करायची आहे. थेरॉटिकल क्वेश्चन लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे. डेरिव्हेशन, फिजिक्समध्ये डेरिव्हेशनला खूप प्रायोरिटी द्या. केमिकल रिॲक्शन्स आहेत त्याला लिहून प्रॅक्टिस करा. कोणता रिएजंट टाकल्यावर काय होतं, कोणती रिॲक्शन कशी काय होती, अल्कोहोल कशा पद्धतीत बनवलं जातं, अल्कोहोलचं फॉर्मेशन कसं होतं, अल्कोहोलपासून काय बनवलं जातं, अल्डिहाइड पासून काय होतं, कार्बोसायक्लिक ऍसिड पासून काय होतं, अल्डिहाइड्स, अजून खूप साऱ्या गोष्टी आहे. बायोमॉलिक्युल्स मधनं पण खूप छान छान प्रश्न येतात. त्यानंतर जे इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये फिजिकल न्यूमेरिकल खूप इझी पद्धतीत येतात. हे असे असतात, केमिस्ट्री इज लाईक थिंक की मुलांना 40-35 मार्क्स मिळालेच पाहिजे. आय गेट 35-36. ठीक आहे, ते 3-4 चुकले असतील, बट माझा जो गोल होता तो अचीव्ह झाला होता. फक्त कोलॅप्स होतात मुलं ते फिजिक्समध्ये. इट्स अ टोटली नॉर्मल थिंग इव्हन, बिकॉज फिजिक्स हे सगळ्यात टॉपरच्या टॉपर विद्यार्थ्याला हार्ड जातं. आणि आय होप तुम्हाला माझ्या व्हिडिओचा अर्थ समजला असेल की वाय आय एम शूटिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. जय श्री.